आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कारण ह्यो माझा भाऊ होता. तिचा खमका माझा भाऊ होता. त्याच्यामुळे काळजी नव्हती मला इथली काय बी. अरे चिनपटे, तुला तर तवा अक्कल बी नव्हती, एवढी बारकी होतीस तू. तरी कुठं आहे म्हणा अक्कल. तुला सांगते, माझी मंजू आहे का नाही, दादा जसा गेला का नाही तसं माझ्या मंजूने दर वर्षाला, रक्षाबंधनला, भाऊबीजेला दादाच्या वतीनं मला साडी चोळी केली. कव्वा म्हणून मला मोकळ्या हाताने जाऊन दिलेलं नाही तिने. आणि तू पक्की कशी वरतोंड करून सरासरा करते ती. मिळाली ना प्रत्येक रक्षाबंधनला साडी चोळी. हा, मग यावेळी नाही मिळाली तर काय जाते. नड आहे आपली, घ्यायचं समजून. हा, ह्योच फरक हाय तुझ्यात आणि माझ्या मंजू मध्ये. माझी मंजू का नाही व्यवहाराला एकदम चोख आहे. अजिबात कधी चुकत नाही. कसं आहे आमरे, 4 पैसे कमवायला लागलो म्हणजे लय अक्कल आली असं होत नाही. घर चालवायसाठी का नाही वेगळी अक्कल असावी लागते. आणि ती तुझ्यापेक्षा जास्त माझ्या मंजू मध्ये आहे. मी कुठे नाही म्हणले. हा, आमची दीदी चांगलीच आहे. आणि एका गोष्टीत नाही बर का, प्रत्येक बाबतीत चांगली. फक्त तिच्या चांगुलपणाचा तू गैरफायदा घेतीस. आणि आता यावेळी तिच्या घरी जाऊन तिला त्रास द्यायचा नाही. आमचे पेन्शनचे पैसे हडपल्यात ना, ती चोवळ्याने समजायची. आणि तसं बी मी दीदीला सांगूनच ठेवणार आहे की जर का घरी आली तर तिला रिकाम्या हातांनाच माघारी पाठवायची. अगं सवे, ही तर फक्त वळणी आहे बघ. अजून तर लय गिफ्ट येणार आहेत बघ आपल्याला, होय की नाही मम्मी? काय झालं मम्मी? माझं पोरग माझ्यापासून लांब चाललंय. तुम्ही उगाच टेन्शन घेताय बघा. होय, शेवटी सत्यदादाचा बी तुमच्यावर लई जीव आहे बघा. आता आपण काहीतरी प्लॅन करू आणि तिला या घराच्या बाहेर हाकलू. येऊ का? चैतू, अगं ये, बस बस. हे बघ, आत्ताच हे स्केच काढलंय आणि पहिली बघणारी तूच आहेस बघ. बघितलं का मम्मी, ही बया काय ना काय कारण काढून नेहमी येत असते बघा. मम्मी, मला तर असं वाटतंय का सत्यदाच्या नावाखाली ती पप्पानच भेटायला येत असेल बघा. सवय का बाई, का बसा, बघा काय बी बोलू नका. तिचं खरंच काम असेल ना म्हणून आली असेल ती. मम्मी, आपण एक छोटीशी टेस्ट करायची का? मी औषणाचं ताट आणते, तुम्ही सांगा हिला पप्पांना राखी बांधायला, मग बघू बांधते का नाही राखी ते. सवय कवी, लयच हुशार आहेत बघा तुम्ही. भारी आयडिया काढली तुम्ही. आता ह्या नटवीचा पत्ताच कट करते बघा मी. जा टाटा ना. नेक्स्ट चित्रा देशमुख, एकदम मुहूर्तावर आले बघा तुम्ही. माया, बसा बसा बसा. मी तर सत्यजित आणि मंजिरीला भेटायला आली आहे. मुहूर्त कसला? कळेल कळेल. आज रक्षाबंधन आहे ना, तेव्हा तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्या बगैर जाऊ नका. भाऊ, हा प्रभ्या आणि माझा भाऊ. काय रे, कधी झालं?
असे कसे इतक्या वर्षांची ओळख आहे ना, तेव्हा राखी बांधायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्लीज. अरे नाही माया, अगं फक्त ओळख नाहीये, मैत्री आहे, घट्ट मैत्री. हे असं भाऊ बहिणीचं नातं असं कधीच नको होतं आम्हाला. ए प्रभ्या, हे असं नात्यांना नाव देणं ही पद्धत बंद केली पाहिजे, होय की नाही? अगदी बरोबर बोललीस बघ तू चित्रा. कुठल्याही नात्याला नावाच्या बंधनाची काही गरज नसते. एक्झॅक्टली. हे तुला आठवतंय कॉलेजमध्ये आपल्याला काय म्हणायचंय? चित्रकाराची चित्रा. बघा मम्मी, आम्ही म्हणलं होतं ना ह्याच्यात काही ना काहीतरी चालू असणार म्हणून, नाहीतर बांधले असते ना राखी. मम्मी रडू नका. अरे पप्या, अरे आज काही खजिना शोधतोय का काय? आज चहा गावात येणार? कामाची माणसं आहे मी. बघा की तेच तर म्हणतोय, किती उशीर काय करतोय काय माहित. होय झालं की, हे काय बनवतोय 5 मिनिटं फक्त. अरे काय सत्या भावा, मला तिथे एकट्याला सोडून इथं आलाय सोय, आणि ती पण पप्या शेटच्या टपरीवर. अरे मला तर बोलवायचं, पप्या शेटचा चहा पिला असता मी. अरे येणारच होतो, पण हा पप्या यानं जाडवून ठेवलं मला. अरे सर माग पाकिट मार चहावाला. एकच नंबर नाव आहे, एकच नंबर. आपल्याला आवडले. कोण ठेवलंय नाव? अरे बलमा दादा, कोण ठेवणार? आपल्या मंजू मॅडमनी ठेवलं. हा, एकच नंबर बघा वहिनी. अरे सत्या, पक्ष करायला एकटाच बसलेलो मी. तुला उडकत इकडे आलो. अजून कोण पोरं बी आलेलं नाही तिथं. तम गाडीला होतो.